Hi everyone, let us enjoy YouTube channel with your friend Mr. Ishwar Yadav. Today's lecture is very important for us, particular the standard of 8th, 9th and 10th. And then we have to see the present perfect continuous tense and example of present perfect continuous tense. Now, the first discuss about how to solve question paper of 8th, 9th standard and how to solve passage of the content in the question paper. बघा मित्रांनो, 8वी 9वी आणि 10वीचे जे विद्यार्थी आहेत ते बोर्डाचा पेपर सोडवत असताना पॅसेजवर येणारे जे प्रश्न असतात, सीन पॅसेज असेल, अनसीन पॅसेज असेल, तर ते पॅसेजवरचे प्रश्न जे आहेत ते सोडवताना त्यांना बऱ्याच अडचणी येतात. कारण ही जी लोक असतात, ही लोक अभ्यास करत असताना, त्या लेसनचा अभ्यास करत असताना त्या युनिट मध्ये असलेलं जे लेसन आहे 1.2 असेल, 2.1 असेल, 3 असेल, ह्या कंटेंट मध्ये, या युनिट मध्ये जे लेसन असतात त्या लेसनचा अभ्यास करत असताना त्यामध्ये जो पॅसेज असतो त्या पॅसेज मध्ये असलेले व्होकॅब्युलरी फोकस आणि वापरलेलं व्याकरण, ग्रामर याचा अभ्यास करणं फार महत्वाचं असतं. परंतु बोर्डाला पॅसेज सोडवताना ही मुलं चुका करतात. प्रश्नामध्ये कीवर्ड्स दिसले की मागचा किंवा पुढचा भाग लिहितात आणि उत्तर पूर्ण करतात. परंतु जर ह्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करत असताना व्होकॅब्युलरी फोकस जो आहे किंवा व्याकरण जे आहे त्याची जर नीट अभ्यास केला, तो पॅसेज त्यांना चांगल्या पद्धतीने समजू शकतो. त्या पॅसेज मध्ये येणारे जे वर्ड्स आहेत, डिफिकल्ट वर्ड्स आहेत, त्यांचा मराठी मिनिंग, इंग्लिश टू इंग्लिश मिनिंग जर चांगल्या पद्धतीने समजून घेतला, ग्रामर मध्ये त्याचा वापर जर समजून घेतला आणि वाक्याचा जर त्यांना व्याकरणाचा अभ्यास करून अर्थ लावता आला, तर ती बरीच प्रश्न जे आहेत ते सहजरित्या सोडवू शकतात. मग त्यासाठी या विद्यार्थ्यांना सर्वप्रथम व्होकॅब्युलरी फोकस आणि व्याकरण ह्या दोन गोष्टींचा अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. परंतु विद्यार्थी काय करतात, बोर्डाचे पेपर सोडवत असताना पॅसेज न वाचता प्रश्नांची उत्तरं शोधतात आणि चुकीचे प्रश्नांची उत्तरे लिहितात. तो प्रश्न त्यांना समजत नाही किंवा तो पॅसेज कशावर आधारित आहे, अनसीन पॅसेज असेल तो कशावर आधारित आहे, तर ते विद्यार्थ्यांना तिथे खूप अडचणी येतात आणि त्यांची हाताची जी मार्क असतात ती निघून जातात. आता पॅसेज सोडवत असताना ए बी सी डी ई हा सेल ऑर्डर असतो. त्याच्यामध्ये ई चा जो प्रश्न असतो तो पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन असतो. त्या घटकावर आधारित आपल्याला प्रश्न विचारलेला असतो आणि आपले स्वमत जे असतात ते आपल्याला त्याच्यामध्ये मांडायची असतात. विद्यार्थ्यांना व्याकरण समजत नसल्यामुळे किंवा टेन्स किंवा व्याकरणाच्या वाक्य रचनेचा अभ्यास नसल्यामुळे आपली स्वमत मांडता येत नाही आणि त्यामुळे व्याकरणाचा अभ्यास करणं आणि व्होकॅब्युलरी फोकसचा अभ्यास करणं 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना फार उपयुक्त ठरणार आहे. ते त्यांनी निश्चित केलं पाहिजे, अन्यथा त्यांची जी मार्क आहे ती कमी होणार. रायटिंग स्किलचा प्रश्न असेल त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना व्याकरण, ग्रामर आणि व्होकॅब्युलरी फोकस महत्वाचं ठरणार आहे. म्हणून
विद्यार्थ्यांनी त्या दिशेने अभ्यास करायला पाहिजे. म्हणून मी मागील काही व्हिडिओमध्ये आपल्याला टेन्स शिकवत आहे, टेन्सचा अभ्यास देत आहे, टेन्स शिकवत आहे. तर टेन्स शिकवत असताना वाक्याचा अर्थ कसा लावतात हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. म्हणून आज सुद्धा आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स जो आहे त्या काळाची अजून काही वाक्य जे आहेत ती घेणार आहोत. तर आपण आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ या काळाची वाक्यरचना बघूया. Now look at the board. The first sentence, they have been talking on the phone. They have been talking on the phone for half an hour. बघा मित्रांनो, या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे. They have been talking on the phone for half an hour. दिलेल्या वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणजे वाक्याचा कर्ता दे आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर सब्जेक्ट हा प्लुरल असल्यामुळे, अनेक वचनी असल्यामुळे हॅव बीन ची रचना आहे. त्यानंतर V1 प्लस ING. टॉकिंग ही वर्ब आहे, मेन वर्ब आहे, त्याला ING प्रत्यय लावलेला आहे. ऑन द फोन रिमेनिंग सेंटेन्स आहे. फॉर हाफ एन हॉवर. फॉर जो आहे या ठिकाणी डेफिनेट टाइम दाखवण्यासाठी, दर्शवण्यासाठी आपण वापरलेला आहे. आता या वाक्यरचना जर बघितली, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस रिमेनिंग सेंटेन्स अँड युजिंग सिन्स अँड फॉर. ही जी वाक्यरचना आहे ही वाक्यरचना प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची आहे. अशी वाक्यरचना जर मला कुठल्याही वाक्यामध्ये दिसली तर मी निश्चित ओळखणार की हे जे वाक्य आहे हे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे, पूर्ण अपूर्ण वर्तमान काळात. आता वाक्याचा अर्थ आपण बघूया. ते फोनवर अर्धा एक तासापासून बोलत आलेले आहे. ते फोनवर अर्धा एक तासापासून बोलत आलेले आहे. वाक्याची क्रिया भूतकाळामध्ये सुरू झालेली आहे आणि वर्तमान काळामध्ये पूर्ण झालेली नाही, ती चालू आहे. वर्तमान काळामध्ये सुद्धा ती पूर्ण झालेली नाही आहे, ती चालू आहे. ते फोनवर अर्धा एक तासापासून बोलत आलेले आहे, म्हणजे ते अजूनही फोनवर बोलत आहे. अपूर्ण आहे क्रिया, भूतकाळात सुरू झाली आणि वर्तमान काळामध्ये अपूर्ण आहे. हे वाक्य झालं ऍसरेटिव्ह सेंटेन्स, होकारार्थी वाक्य. आता निगेटिव्ह सेंटेन्स आपल्याला बनवायचे आहे. पहिलं वाक्य आपण ऍसरेटिव्ह बनवलं, होकारार्थी. दुसरं वाक्य निगेटिव्ह, नकारार्थी वाक्य. नकारार्थी वाक्य बनवत असताना दे, सर्वप्रथम सब्जेक्ट दे हॅव, हेल्पिंग वर्ड नंतर नॉट, हा निगेटिव्ह वर्ड वापरणार. दे हॅव नॉट बीन टॉकिंग on the phone
फॉर हाफ an hour. ते फोनवर अर्धा एक तासापासून बोलत आलेले नाही आहे. ते अर्धा एक तासापासून किंवा ते फोनवर अर्धा एक तासापासून बोलत आलेले नाही आहे. ही झाली नकारार्थी वाक्य रचना, निगेटिव्ह सेंटेन्स. एकच वाक्य आपण ऍसरेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये रूपांतर केलं. त्यानंतर इंट्रागेटिव्ह सेंटेन्स, यस नो टाइप सेंटेन्स बघूया. इंट्रागेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात करताना सुरुवातीला हेल्पिंग वर्ब हॅव, सब्जेक्ट दे, बीन, टॉकिंग, ऑन द फोन, फॉर half an hour, put the question mark at the last of the sentence. ते फोनवर अर्धा एक तासापासून बोलत आलेले आहे का? ते अर्धा एक तासापासून किंवा ते फोनवर अर्धा एक तासापासून बोलत आलेले आहे का? ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला यस किंवा नो मध्ये देता येतं, म्हणून हा यस नो टाइप सेंटेन्स. त्यानंतर इंट्रागेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थी आणि नकारार्थी वाक्य रचना आता आपण बघूया. नंबर 4, put the helping verb at the beginning of the sentence. Have they, सब्जेक्ट नंतर नॉट निगेटिव्ह वर्ड वापरायचा आहे. Have they not been talking on the phone for half an hour? Question mark. ते फोनवर अर्धा एक तासापासून बोलत आलेले नाही आहे का? ते फोनवर अर्धा एक तासापासून बोलत आलेले नाही आहे का? हा प्रश्न झाला इंट्रागेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थी आणि नकारार्थी वाक्य. त्यानंतर WH टाइप सेंटेन्स बघणार आहोत. WH टाइप सेंटेन्स, प्रश्नार्थी वाक्य. WH वरने वाक्याची सुरुवात करायची आहे. वाय, WH वर्ड मी इथे वाय घेतलेला आहे. वाय हॅव, हेल्पिंग वर्बची रचना. वाय हॅव दे been talking on the phone for half an hour. Put the question mark at the last of the sentence. ते फोनवर अर्धा एक तासापासून का बोलत आलेले आहे? ते फोनवर अर्धा एक तासापासून का बोलत आलेले आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला बिकॉजने सुरू करावं लागेल. त्यानंतर 6 नंबरचं जे वाक्य आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स.
एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स कसं बनवायचं बघा. लुक, लुक exclamation mark given here. Look, बघा. They have been talking on the phone for half an hour. बघा, लुक बघा, ते फोनवर अर्धा एक तासापासून बोलत आलेले आहे. हे झालं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. त्यानंतर मित्रांनो, आपण बरीच अशी वाक्य प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल, she has been living here since 2010. ती येथे 2010 पासून राहत आलेली आहे. म्हणजे ती अजूनही इथे राहत आहे. या वाक्याचे इतर जे प्रकार आहेत, इंट्रॅगेटिव्ह, निगेटिव्ह सेंटेन्स, इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स, इंट्रॅगेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्स आणि डब्ल्यूएच टाइप सेंटेन्स तुम्ही बनवू शकता. डायलॉग रायटिंग करत असताना टेन्सेस चा उपयोग होतो. वर्बल टू नॉन वर्बल आणि नॉन वर्बल टू वर्बल यासारखे क्वेश्चन सोडवताना, पॅरेग्राफ रायटिंग करताना, स्टोरी रायटिंग करताना, त्याचबरोबर न्यूज रायटिंग करताना, न्यूज रिपोर्ट रायटिंग करताना सुद्धा तुम्हाला काळाचा खूप 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 उपयोग होणार आहे. त्यासाठी काळाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आता हे झालं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये वाक्य. अजून उदाहरणं जर बघायची झाली तर, जसं फॉर एक्झाम्पल, I have been studying English for 3 hours. मी इंग्रजीचा अभ्यास 3 तासापासून करीत आलेलो आहे. त्यानंतर तुम्हाला हवे असेल तो सब्जेक्ट वाक्याचा कर्ता घेऊन आपण वाक्यरचना करू शकतो. फॉर एक्झाम्पल, he has been teaching English in the school for 10 years. तो शाळेमध्ये इंग्रजी तो इंग्रजी शाळेमध्ये 10 वर्षापासून शिकवत आलेला आहे. पाहिजे असेल तर बरीच अशी उदाहरणं आहेत. ही जी वाक्य रचना आहे, सब्जेक्ट प्लस हॅव, हॅज, बीन, V1 प्लस ing प्लस ऑब्जेक्ट प्लस रिमेनिंग सेंटेन्स अँड युजिंग सिन्स ऑर फॉर चा वापर करून प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण खूप सारे वाक्य रचना बनवू शकतो. आणि 8वी 9वी 10वीचे जे विद्यार्थी आहे त्यांनी जर काळाचा टेन्सेसचा चांगला अभ्यास केला, त्याचबरोबर त्यांची व्होकॅब्युलरी फोकस जर छान असेल तर ते सहजरित्या पॅसेजवरचे प्रश्न सोडवू शकतात. पॅसेजवरचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या युनिटमध्ये तो लेसन जर आपण व्यवस्थित अभ्यासला असेल आणि त्याच्यातील जे डिफिकल्ट वर्ड्स आहेत, व्होकॅब्युलरी फोकस आहे, त्यांचे मराठी आणि इंग्लिश मिनिंग जर आपल्याला समजले असतील आणि व्याकरण जर आपल्याला येत असेल तर आपण सहजरित्या पॅसेजवरचे प्रश्नाची उत्तरे सोडवू शकतो. माझे पुढील नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा
आणि मला लाईक करा, कारण ह्यानंतर हे जे चॅनल आहे ते फार इंटरेस्टिंग होणार आहे लर्नरसाठी. जे न्यू लर्नर्स आहे त्यांच्यासाठी सुद्धा, जे बिगिनर आहे ज्यांना इंग्रजी बोलण्यासाठी किंवा त्या इंग्रजीला समजून घेण्यासाठी आणि बोर्डाच्या पेपरसाठी कशा पद्धतीने अभ्यास करायचा आणि येणारे प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे, व्याकरणाचा आणि व्होकॅब्युलरी फोकसचा अभ्यास करून ते मी सविस्तरपणे सांगणार आहे. सो डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अँड व्ह्यू माय चॅनल. थँक यू फॉर वॉचिंग माय चॅनल.